जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी। एकनाथ शिंदे यांना जोरदार झटका। गुवाहाटीला असलेला हा सोबतचा आमदार आणि आताचा चालू असलेला हा आमदार सोडणार पक्ष, दिलेत मोठे संकेत। उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाणार की कुठे जाणार याची जोरदार चर्चा रंगलेली असताना एकनाथ शिंदेंना हा सर्वात मोठा धक्का बसलेला दिसत आहे। अनेक दिवसापासून नाराज असलेला हा त्यांचा डॅशिंग समजला जाणारा आमदार, तसेच वादग्रस्त वक्तव्य करत असलेला हा आमदार लवकरच शिंदेंना सोडचिठ्ठी देऊन कुठे जाणार याची चर्चा आहे। नेमकं काय झालंय आणि तो कोणता आमदार आहे, सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आणि जर तुम्ही कट्टर शिवसैनिक असाल, उद्धव ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी उद्धव ठाकरे समर्थक, जय शिवसेना असं लिहायला विसरू नका। तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। गेल्या काही दिवसापासून भाजपाने त्यांचा मित्र पक्ष असलेला एकनाथ शिंदे गटाचा जी काही कोंडी राजकारणात केली आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावरच डाव उलटवले आहेत, त्यामुळे आता शिंदे गटात अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे। सत्तेत असून सुद्धा निधी मिळत नाही असे अनेकांनी वक्तव्य केली होती। तसेच अनेक आमदारांनी जी काही वादग्रस्त वक्तव्य आणि मारहाण केली होती त्यामधून सुद्धा त्यांना भाजपाच्या नेत्यांनी झापलं होतं। त्यामुळे असे अनेक आमदार हे शिंदे गटात नाराज आहेत। आता गुवाहाटीला सोबत एकनाथ शिंदेंच्या अनेक आमदार गेले होते, त्यामध्ये अनेकांना मंत्रिपदे भेटली, काहींना भेटली नाही, ते नाराज होतेच। त्यातच आता आमदार असून सुद्धा निधी मिळत नाही, जिल्हा संपूर्ण हातात आहे परंतु काहीच फायदा नाही असं म्हणत अनेक जण आमदार नाराज होते। त्यातच आता शिंदेंचे जे डॅशिंग आमदार समजले जातात परंतु काही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य मारहाण केली होती असे संजू गायकवाड बुलढाण्याचे मतदारसंघाचे आमदार यांनी शिंदे गट सोडण्याचे संकेत दिले आहेत। त्यांनी मतदारसंघात अनेक ठिकाणी मोठे बॅनर लावून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोसुद्धा टाकला नाही, तसेच शिंदेंचा फोटोसुद्धा टाकला नाही। त्यामुळे शिंदेंवर ते गेल्या प्रकरणापासून नाराज आहेत, कारण शिंदेंनी त्यांना व देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगलंच झापलं होतं। त्यांनी कॅन्टीनमध्ये केलेल्या मारहाणीनंतर हा त्यांच्यावरच डाव उलटला होता। परंतु आता शिंदे यांच्यानंतर जे संजू गायकवाड यांनी बॅनर प्रकरण केलं आहे त्यामध्ये कोणत्याच पक्षाचा उल्लेख नाही आणि सगळ्या जिल्ह्यात ते आता बैठका घ्यायला सुरुवात करत आहेत। त्यामुळे या बैठकीच्या सर्वच बॅनरवर कोणत्याच पक्षाचा, शिंदेंचा नाही ना बाळासाहेबांचा फोटो नाही, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडणार असं महत्त्वाचं विधानसुद्धा केल्याची खाजगीत चर्चा आहे। त्यामुळे आता पुढे ते काय निर्णय घेतात, ते जर उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना आपल्या पक्षात घ्यावं का, शिवसैनिकांना काय वाटतं। परंतु शिवसैनिकांना, ज्या काही शिवसैनिकांच्या भावना आहेत त्या उद्धव ठाकरेंना माहीत आहेत। संजू गायकवाड यांच्यासारख्या ज्या नेत्यांनी ठाकरेंवरती टीका केली, आदित्य ठाकरे यांच्यावरती घणाघाती टीका केल्या, त्यामुळे शिवसैनिकांना संजू गायकवाड हे आमदार किंवा काहीच मातोश्रीवर त्यांनी पाऊल ठेवू नये असं शिवसैनिकांचं मत आहे। त्यामुळे त्यांनी जरी ठाकरेंशी संपर्क केला तरी ठाकरेंनी त्यांच्या प्रवेशास नकार दिल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशा या गद्दार आमदारास उद्धव ठाकरेंनी घ्यावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।